हॅलो गाईज, मी ओमकार. मित्रांनो, आज आपल्यासाठी एक खूप आनंदाची बातमी आहे. जे आमचा रूममेट आहे ना, सौरभ भैया गायकवाड, त्याचे लिंक्डइनवर 15,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. त्याच्यासाठी आपण त्याला शुभेच्छा देणार आहेत. कॉंग्रॅच्युलेशन सौरभ. थँक्यू. लिंक्डइनवर 15,000 सबस्क्रायबर झाल्याबद्दल तुम्हाला मनापासून शुभेच्छा. मित्रांनो, आपण आहे का नाही, आता सौरभ त्यांचं इंट्रोडक्शन देणार आहेत. म्हणजे ते ऍक्च्युली लिंक्डइनवर 15,000 सबस्क्रायबर कशामुळे झालेले आहेत. सर, इंट्रोडक्शन द्या, तुमचे लिंक्डइनवर 15,000 सबस्क्रायबर कशामुळे झालेले आहेत. ओके, ठीक आहे. मी सौरभ दिनकर गायकवाड, एच जी प्रोजेक्टवाला फाउंडर. मी इंजिनिअरिंग प्रोजेक्ट प्रोव्हाइड करतो स्टुडंटला. स्टुडंटला खूप गोष्टींची हेल्प करतो आणि इंजिनिअरिंगचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याचे जे कॉन्टेंट आहेत ते मी प्रोव्हाइड करतो स्टुडंटला. आता लिंक्डइनवरती जे आपले पूर्ण फॉलोअर्स आहे, सबस्क्रायबर आहे, त्यांना पूर्ण आपण इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल झालं, बाकीच्या ज्या गोष्टी त्या आपण कॉन्टेंट थ्रू आपण प्रोव्हाइड करतो. अशा टाईपमध्ये आहे आपलं लिंक्डइनचा अकाउंट. मित्रांनो, आपण हे जे सौरभ भैया गायकवाड आहेत ना, त्यांचं पूर्ण जे प्रोजेक्टचं सेटअप दाखवणार आहेत. पूर्ण आमचं ऍक्च्युली आम्ही पूर्ण जे वर्क आहे ना, ते आमच्या रूम मधनं करतो. जेवढे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रोजेक्ट प्रोव्हाइड करतो, फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंत. आणि जे इंडस्ट्री लेवलच्या प्रोजेक्ट आहेत ना, ते पण आम्ही प्रोव्हाइड करतो. मित्रांनो, चला आम्ही आमच्या रूमचा सेटअप दाखवतो. आणि एक गोष्ट नवीन दाखवणार आहेत. चला, आमच्या रूम मध्ये एक नवीन गोष्ट आहे, ती तुम्हाला दाखवतो. काय मित्रांनो, खुशी. ही खुशी आहे आमच्या रूम मधली. हिला बघून आम्ही खुश असतो. दिस इज खुशी. आमची टीव्ही बसलेली आहे. चला आता बस, थोडस हे पण झालं. आता आमचा सेटअप दाखवतो पूर्ण प्रोजेक्टचा तुम्हाला. चला, सौरभ भैया गायकवाड, आम्हाला आहे का नाही, जरा म्हणजे एक्सप्लेन करा तुमच्या प्रोजेक्ट रिलेटेड. म्हणजे तुम्ही कुठले कुठले प्रोजेक्ट प्रोव्हाइड करतात आणि तुमच्या प्रोजेक्ट मध्ये काय काय असतं. आता आपल्याकडे जे आहे ते ऑल डिपार्टमेंटचे प्रोजेक्ट्स असतात. इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, बाकीचे सिव्हिल, मेकॅनिकल, ॲप्लिकेशन, वेबसाईट, सगळ्या प्रकारचे आपल्याकडे प्रोजेक्ट्स असतात. आपण सगळे प्रोजेक्ट कस्टमाइज जे स्टुडंटची रिक्वायरमेंट आहे तशा टाईपमध्ये आपण प्रोजेक्ट देतो आणि त्यांना प्रत्येक प्रोजेक्टसोबत PPT, सिनॉप्सिस आणि जे ब्लॅक बुकचा फायनलचा जो रिपोर्ट आहे तो प्रोव्हाइड करतो, जेणेकरून स्टुडंटला कोणताही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. आता आपल्याकडे प्रोजेक्ट्स आहे ते बारामती, पुणे, नाशिक, जे महाराष्ट्रात जे प्रोजेक्ट जातात ते आपल्याकडून जातात. आता आपल्याकडे एक वर्किंगमध्ये प्रोजेक्ट आहे इलेक्ट्रिक हार्वेस्टिंगचा. त्याचे थोडं मी तुम्हाला कन्सेप्ट काय आहे ते आणि समजून सांगतो. हा सर, एक्सप्लेन करण्यात. आता मित्रांनो, आपण आहे का नाही, जे सर आहेत ना, म्हणजे लास्ट इयरचे प्रोजेक्ट असतात ना, त्याच्यामध्ये PPT, रिपोर्ट, सिनॉप्सिस, IEEE पेपर, पूर्ण कोडिंग एक्सप्लेनेशन, हार्डवेअर एक्सप्लेनेशन, त्यातल्या त्यात डिलिव्हरी वगैरे सर्व काय आम्ही प्रोव्हाइड करतो. आणि जे लास्ट इयरचे पूर्ण एकदम प्रॉपर प्रोजेक्ट भेटणार तुम्हाला. आणि आम्ही बनवून पण देणार आणि त्याच्यात सुद्धा एक्सप्लेन पण करणार ऍक्च्युली त्या प्रोजेक्ट मध्ये काय आहे. आणि आता सध्या म्हणजे जे कॉलेजचं आहे ना, कॉलेज काय म्हणतं तुम्हाला सध्या, म्हणजे सध्या काय आम्हाला काय प्रोजेक्ट येणार आहे त्याच्या रिलेटेड आम्ही सर्व काही तुम्हाला नवीन प्रोजेक्ट आयडिया सुद्धा आम्हीच देतो. आता सर आहेत का नाही, सध्या एक सरांचा प्रोजेक्ट वर्किंग मध्ये आहे. ते सर तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे त्या प्रोजेक्ट मध्ये लाईक काय काय आहे, सॉफ्टवेअर प्लस हार्डवेअर वगैरे. तर सर आता तुम्हाला एक्सप्लेन करतील त्या प्रोजेक्ट मध्ये काय काय आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला ते प्रोजेक्टची डायरेक्ट एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. हे बघा, प्रोजेक्ट बघू शकतात तुम्ही. सर, प्रोजेक्टचं नाव काय आहे. हा इलेक्ट्रिक हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट आहे. जे इलेक्ट्रिक हार्वेस्टिंग म्हणजे रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, याचा अर्थ असा असतो की आपण ते जनरेटर यूज करतो व्हील्सला आणि रिजनरेटिव्ह करून बॅटरी चार्जिंग करतो. ज्या कंडिशनला आपल्या घरामध्ये लाईट जाते त्या कंडिशनला आपण इलेक्ट्रिक व्हेकल V2H म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल टू होम, अशी जी कन्सेप्ट आहे हे याच्यामध्ये इम्प्लिमेंट केली आहे. म्हणजे जे आता या कंडिशनला घरामधली लाईट गेल्यानंतर आपण घरामधले जे क्रिटिकल लोड आहेत ते आपण ह्याच्यामध्ये चालू शकतो. अशा टाईपचं हे प्रोटोटाईप मॉडेल आहे. आता ह्याच्यामध्ये बघितलं तर आर्डिनो यूज केलाय, मोटर ड्रायव्हर यूज केलाय, BMS, बॅटरी पॅक आहे आणि इन्व्हर्टर सर्किट. इन्व्हर्टर सर्किट म्हणजे DC टू AC जे का वर्क होतं. आता ह्याच्यामध्ये 4 व्हील्स आहेत, मोटर्स यूज केलं, गिअर मोटर 100 RPMच्या गिअर मोटर्स आहेत आणि अशा टाईप मधलं हे मॉडेल आहे. हे मॉडेल त्याच्यामध्ये ब्लूटूथ मॉडेल पण यूज केलंय, जे मोबाईल कंट्रोल चालतं, म्हणजे फोनवरून पण आपण इलेक्ट्रिक व्हेकल हे चालू शकतो. हे प्रोटोटाईप आहे. जे ऍक्च्युली जे मॉडेल क्रिएट होतं ते इंडस्ट्री लेवलला EVचं मॉडेल क्रिएट होतं. अशा टाईपचं आपलं हे मॉडेल आहे आणि हे आपला प्रोजेक्ट आहे, नाशिकचं प्रोजेक्ट आहे आणि आपण याची डिलिव्हरी करणार आहे कुरिअर थ्रू. कोणाला प्रोजेक्ट पाहिजे असेल तर नक्की सांगा. तुमचं जे आहे ते प्रोजेक्ट आपण करून देऊ.
थँक्यू सर. खूप भारी इन्फॉर्मेशन दिली तुम्ही प्रोजेक्ट रिलेटेड. मित्रांनो, आता फर्स्ट इयर, सेकंड इयरला सर्वांना प्रोजेक्ट असतात. नवीन नवीन कन्सेप्ट आयडिया पाहिजे असते. मेन म्हणजे हे बघा, प्रोजेक्ट तर सगळीकडून भेटत जातात. बट नवीन आयडिया पाहिजे असेल, आपण सर्व आयडिया पण तुम्हाला नवीन नवीन फ्रीमध्ये देतो. मित्रांनो, मी एक डिस्क्रिप्शनमध्ये एका चॅनलची लिंक देत आहे. तुम्ही डायरेक्ट तिथं जॉईन चॅनलला जॉईन करून तुम्हाला सर्व फर्स्ट इयर पासून ऑल डिपार्टमेंटचे प्रोजेक्ट आयडिया भेटून जातील. आणि तुम्हाला फर्स्ट इयर किंवा फर्स्ट इयर टू लास्ट इयर कोणत्या पण डिपार्टमेंटचे प्रोजेक्ट लागले ना, तुम्ही डायरेक्ट कमेंट करू शकतात. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावर पाहिजे, म्हणजे लाईक कुठल्या डिपार्टमेंट कशा रिलेटेड, तर तुम्ही एकदा कमेंट करून सांगा. आणि असंच आमच्या चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.